लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. विषय भूगोल. विषय शिक्षक प्राध्यापक श्री अडवी तोटे सर. मार्गदर्शक प्राचार्य श्री टेळे सर. इयत्ता 12वी. विषय भूगोल. साक्षरतेची व्याख्या. ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येते आणि गणितीय क्रिया समजून करता येतात म्हणजे साक्षर होय. साक्षरतेचे संबंध अनेक घटकाशी आलेला आहे आणि ते खालील चार्टमध्ये दाखविलेले आहे. त्याचे प्रत्येक घटकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्याबद्दल माहिती पुढील स्लाइडवर. घटक व घटकाबद्दल माहिती नीट काळजीपूर्वक ऐकावी व वहीमध्ये लिहून काढावी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साक्षरता आणि शिक्षण या घटकाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. लोकसंख्येचा अभ्यास करत असताना साक्षरता आणि शिक्षण या घटकाचा देखील अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण देशाचा आर्थिक व सामाजिक विकास उत्तम प्रकारच्या शिक्षणावर अवलंबून असते, साक्षरतेच्या प्रमाणावर अवलंबून असते. लोकसंख्या म्हणजेच थोडक्यात समाज होय. शिक्षण हे समाजाची गरज आहे. समाजाच्या गरजेतून शिक्षणाची निर्मिती झालेली आहे. शिक्षणामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षण आणि साक्षरता हे शब्द एकमेकाशी परस्पर संबंधित शब्द आहेत. पूर्ण शिक्षण घेतल्याने मानव साक्षर होतो, परंतु साक्षर म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे म्हणजे साक्षर नव्हे, तर एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या घटकाचा पूर्ण ज्ञान प्राप्त होणे किंवा समजून घेणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षणामुळे समाजाचा राहणीमानाचा दर्जा सुधारतो. चांगल्या सवयी अवगत होतात, चांगल्या सवयी लागतात. सत्य काय आहे ते कळते, चांगले काय आहे ते कळते, वाईट काय आहे ते चांगल्या प्रकारे शिक्षण घेतल्यामुळे कळते. शिक्षण घेतल्यामुळे स्वतःचे अस्तित्व चांगल्या प्रकारे निर्माण करता येते. जेवढे चांगले शिक्षण घ्याल, जेवढे उच्च दर्जाचे शिक्षण घ्याल, तेवढ्या चांगल्या वेतनाची नोकरी मिळते. शिक्षण घेऊन एखादा व्यवसाय करायचा असेल तो चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. शिक्षण घेऊन शेतीचा विकास किंवा शेती व्यवसाय करायचा असेल तर तो आधुनिक पद्धतीने शेती करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो. पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देऊन तो पूर्ण शिक्षण घेतलेला व्यक्ती एक उत्तम शेतकरी बनू शकतो. शिक्षणामुळे मानवातील पशुपणा नष्ट होतो, तो एक सुसंस्कारित व्यक्ती तयार होतो. शिक्षणामुळे मानवाकडे सहनशीलता निर्माण होतो. त्यामुळे जीवनामध्ये कुठलाही कठीण प्रसंग, कठीण परिस्थिती, अडचण, संकट आले तर त्यावर, त्या कठीण प्रसंगावर मात करण्याची क्षमता निर्माण होते. संकटावर सहजपणे मात करू शकतो, कठीण परिस्थितीवर मात करू शकतो. शिक्षणामुळे मानवामध्ये क्षमता निर्माण होते. शिक्षणामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. शिक्षणामुळे आत्मबल निर्माण होतो. शिक्षणामुळे आत्मनिर्भरता निर्माण होते. म्हणजेच साक्षरतेची व्याख्या आपल्याला असे करता येईल की साक्षरता म्हणजे शिक्षण घेतल्यामुळे ज्या मानवाकडे सहनशीलता म्हणजे सहनशक्ती येते, राहणीमान सुधारते, आत्मविश्वास वाढतो, आत्मबल वाढते, आत्मनिर्भरता येते, क्षमता येते, आकलन क्षमता वाढते, बुद्धिमत्तेचा विकास होतो, समजून घेण्याची क्षमता वाढते, कार्यक्षमता वाढते, सत्य असत्य, धर्म अधर्म, आचरण अनाचरण, न्याय अन्याय, अत्याचार सदाचार, शिष्टाचार भ्रष्टाचार यातील फरक कळतो. या सर्व गोष्टीबद्दल ज्ञात होते, चांगले विचार निर्माण होते, म्हणजेच साक्षर होय. यालाच आपण साक्षरतेचे महत्त्व असे म्हणतो. या साक्षरतेमुळे एखाद्या कुटुंबाचा आर्थिक विकास होतो. एक उदाहरण आपण येथे घेऊया. समजा एक कुटुंब आहे आणि तो शेतकरी कुटुंब आहे. या कुटुंबाला 4 मुले व 1 मुलगी आहे. ही मुलं लहान असताना या कुटुंबामध्ये एक शेतकरी कुटुंब म्हणून ओळखले जात होते. परंतु ही मुलं जेव्हा शिक्षण घेऊन मोठे होतात, ही सगळी मुलं नशिबाने नोकरीस लागतात आणि बघता बघता या शेतकरी कुटुंबाची परिस्थिती पूर्णपणे बदलते. त्यांच्या कुटुंबाचा कायापालट होतो. ज्या कुटुंबाकडे साधी एक सायकल सुद्धा नव्हती, त्या कुटुंबाकडे आता 4 मोटारसायकली घरासमोर उभ्या राहिल्या आहेत. याचे कारण आहे ते म्हणजे उत्तम शिक्षण, उच्च शिक्षण, चांगल्या मार्गाने
शिक्षण घेतले होते. म्हणजेच या कुटुंबाचा शिक्षणामुळे आर्थिक विकास झाला, सामाजिक विकास झाला, राहणीमानाचा दर्जा सुधारला, उंचावला, सांस्कृतिक विकास झाला. जर अशा पद्धतीने प्रत्येक कुटुंब साक्षर झाले तर प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राहणीमानाचा दर्जा इत्यादी घटकांचा विकास होतो. कुटुंब मिळून एक गावाची लोकसंख्या तयार होते. गावागावाची लोकसंख्या मिळून एका तालुक्याची लोकसंख्या तयार होते आणि तालुक्याची मिळून एक जिल्ह्याची लोकसंख्या तयार होते. जिल्ह्याची लोकसंख्या मिळून एका राज्याची लोकसंख्या तयार होते आणि राज्याची लोकसंख्या मिळून एका देशाची लोकसंख्या तयार होते आणि त्या देशाची लोकसंख्या मिळून संपूर्ण जगाची लोकसंख्या तयार होते. म्हणजे देशाची लोकसंख्या मिळून संपूर्ण जगाची लोकसंख्या तयार होते. सामाजिक विकास, सांस्कृतिक विकास, राहणीमानाचा दर्जा सुधारणे म्हणजेच देशाचा आर्थिक विकास व्हायचा असेल तर शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून या प्रकरणामध्ये साक्षरता व शिक्षण या घटकाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. याच शिक्षणामुळे मानवाला स्वच्छतेचे महत्त्व कळते, स्वच्छतेचे महत्त्व समजते, आरोग्याबद्दल जागरूकता येते. पूर्वीच्या काळी लोक निरक्षर होते, स्वच्छतेचे महत्त्व त्यांना माहीत नव्हते. ते लोक 8-8 दिवस आंघोळ करत नव्हते, महिना कपडे धुत नव्हते. जसजसे या लोकांमध्ये शिक्षणाचा विकास होत गेला तसतसे या लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजू लागले. शिक्षणामुळे वेळेचे महत्त्व कळू लागले. कोणतेही काम ज्या वेळी ते करू लागले ते त्याच वेळी पूर्ण करत असत. शिक्षणामुळे पैशाचे महत्त्व कळू लागले. शिक्षण सर्वांना मिळालेच पाहिजे. सर्वांनी शिक्षण घेतलेच पाहिजे. उच्च वर्गातील असो वा तळागाळातील असो, गरीब असो वा श्रीमंत असो, कोणीही असो, समाजातील सर्व स्तरातील सर्व जाती धर्मातील लोकांनी शिक्षण घेतलेच पाहिजे. आणि म्हणून सर्व जाती धर्मातील लोकांनी शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे समाजाने, सरकारने, शासनाने शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाबद्दलचे त्यांचे 4 ओळी प्रसिद्ध आहेत. ते खालीलप्रमाणे: विद्याविना गती गेली, गतीविना मती गेली, इतके अनर्थ एका अविद्येने घडले. शिक्षणामुळे, साक्षरतेमुळे मानवी जीवनातला एक दिशा मिळते. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला देखील एक उत्तम प्रकारे दिशा मिळते. आणि म्हणूनच शिक्षणाला व साक्षरतेला खूप महत्त्व आहे. शिक्षणामुळे रागावर नियंत्रण ठेवता येते, राग आणि कमी करता येते. शिक्षणामुळे श्रद्धा, विश्वास यातील फरक कळते. म्हणजेच शिक्षणामुळे दृढ विश्वास, दृढ श्रद्धा निर्माण होतो. म्हणूनच शिक्षणाला महत्त्व आहे. या औपचारिक शिक्षणाला जर आध्यात्मिक शिक्षणाची जोड दिली तर ते अधिक प्रभावी ठरेल. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुस्तकात दिलेल्या आलेखाचे आपण अभ्यास करणार आहोत. आता येथे सांगा पाहू असे लिहिलेले आहे. आकृती क्रमांक 2.3 आलेखाचे वाचन करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या असा प्रश्न विचारलेला आहे. लिंग व प्रौढ साक्षरतेचे प्रमाण प्रदेशानुसार सन 2016चा आलेख इथे तुमच्या समोर दिलेला आहे. हा आलेख तुम्ही नेहमी पाहता तसे नाही, तर हा क्षितिज समांतर दिशेत म्हणजेच आडव्या पद्धतीचा आलेख दिलेला आहे. आपण नेहमी पाहतो ते उभ्या पद्धतीचे आलेख असतात. खंड हे एक्स अक्षावर दिलेले असतात, तर इथे उभ्या अक्षावर दिलेले आहेत. साक्षरतेचे प्रमाण हे लिंग व प्रौढ एकूण जो दिलेला आहे ते पिवळ्या रंगाचं दिलेलं आहे. पुरुष जी संख्या दिलेली आहे ते आकाश निळ्या रंगाचं दिलेलं आहे. स्त्रीचं जे दिलेलं आहे ते गुलाबी कलरमध्ये स्तंभ दिलेले आहेत. या पद्धतीने इथे आकृती दिलेली आहे. आता या आलेखाचे नीट निरीक्षण करून त्या आलेखाखाली जे दिलेले प्रश्न आहेत त्या दिलेल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला लिहायचं आहे. तर प्रश्न पहिला आहे, कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात जास्त आहे? याचे उत्तर आहे युरोप, उत्तर अमेरिका, पूर्व आग्नेय आशिया या प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे असे आपल्याला सांगता येईल. प्रश्न दुसरा, कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे? याचे उत्तर आहे उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया, दक्षिण आशिया, सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकेतील देश
या प्रदेशात साक्षरता दर सर्वात कमी आहे. प्रश्न तिसरा, स्त्री साक्षरतेचे प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरुषांपेक्षा जास्त आहे? याचे उत्तर आहे मध्य आशिया, युरोप, उत्तर अमेरिका या प्रदेशात स्त्री साक्षरतेचे प्रमाण पुरुषापेक्षा जास्त आढळते. प्रश्न चौथा, आलेखाबाबतचे तुमचे निष्कर्ष लिहा. याचे उत्तर आहे स्त्री पुरुष साक्षरता अभ्यास करत असताना बऱ्याच देशांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्री साक्षरता प्रमाण कमी आहे असे आढळून येते. सर्वात जास्त साक्षरता विकसित राष्ट्रांमध्ये आढळून येते. अविकसनशील देशांमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी आढळून येते. अशा पद्धतीने या 4 प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता येथे पहा, जग साक्षरता असे दिलेले आहे. जागतिक पातळीवर साक्षरतेचे प्रमाण किती आहे ते इथे दाखविलेलं आहे. तर युरोप, उत्तर अमेरिका, पूर्व आग्नेय आशिया या देशात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे. दुसरं आहे दक्षिण अमेरिका, पश्चिम आशिया, दक्षिण आशिया, सहाराच्या वाळवंटी प्रदेशाच्या दक्षिणेकडील म्हणजेच आफ्रिका खंडामध्ये त्या ठिकाणी सर्वात कमी साक्षरता आढळते. तिसरं आहे उत्तर अमेरिका, युरोप, मध्य आशिया या देशात साक्षरतेचे प्रमाण 100% आढळते. आता इथे पहा, भारत साक्षरता असे दिलेले आहे. ते भारतातील साक्षरतेचे प्रमाण किती आहे ते खालीलप्रमाणे दिलेले आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 74.4% लोकसंख्या पूर्णपणे साक्षर आहे. त्यामध्ये पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण जे 82.14% इतके आहे. तर भारतातील स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण 65.46% इतके आहे. सर्वात जास्त साक्षरता केरळ या राज्यात आहे. म्हणजे केरळ राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 93.91% लोक साक्षर आहेत. त्यापैकी केरळातील सुमारे 96.2% लोक पुरुष वर्ग पूर्ण साक्षर आहेत आणि 91.58% लोक स्त्री साक्षर आहेत एकूण लोकसंख्येपैकी. त्यानंतर सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण बिहार राज्यात आढळते. या बिहार राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 63.82% लोक साक्षर आहेत म्हणजे शिकलेले आहेत. त्यापैकी 73.39% लोक म्हणजे पुरुष वर्ग पूर्ण साक्षर आहेत आणि 53.33% स्त्री टक्के साक्षर आहेत. आता इथे पहा, महाराष्ट्र साक्षर असं दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत साक्षरते प्रमाण जर विचार केला तर महाराष्ट्रात साक्षरते प्रमाण एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 82.91% इतके आढळते. तर या महाराष्ट्रात पुरुष साक्षरतेचे जे प्रमाण आहे एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 89.82% लोक साक्षर झालेले आढळते. तर महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी स्त्री साक्षरतेचे प्रमाण सुमारे 75.48% इतके आढळते. 75.48% इतके आढळते. महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता मुंबई उपनगर या जिल्ह्यात आढळते. महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण नंदुरबार या जिल्ह्यात आढळते. संपूर्ण जगामध्ये साक्षरतेचा विचार केला तर पुरुषांपेक्षा स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण खूप कमी आढळते. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे साक्षरतेचे प्रमाण आढळते म्हणजेच फरक आढळतो.